महाड वन विभागाकडून अवैध कोळसा वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक कारवाई करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे। महाड वन विभागाच्या बिरवाडी परिमंडळाने एका पिकअप जीपमधून 630 किलो वजनाचा 45 पोती अवैध कोळसा जप्त केला असून या प्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महाडचे वन क्षेत्रपाल राकेश साहू यांनी दिली आहे। 20 मे रोजी फळसेकोंड निगडे मार्गावर कोळशाची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे बिरवाडी परिमंडळाचे पथक या मार्गावर गस्त घालीत होते। गस्ती दरम्यान MH06 BW 9466 या क्रमांकाच्या महेंद्र पिकअप या वाहनाचा संशय आल्याने तपासणी केली असता या पिकअपमध्ये 630 किलो कोळसा 45 पोत्यांमध्ये भरून नेण्यात येत असल्याचे आढळून आले। या कोळसा वाहतुकीचा कोणताही परवाना वाहन चालकाकडे नसल्याने वन विभागाने कारवाई करत हा कोळसा जप्त केला आहे। या प्रकरणी वाहन चालक नारायण पांडुरंग चौधरी राहणार वडघर तालुका महाड यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4(2)(ब)42 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।